वाव पप्पा 1 2 3 4 5 6 7 8 कसं आहे मग नियोजन आजचं? हा कसं आहे मग? हे बघा आपली तयारी आली आता इथपर्यंत. हा बोर्ड प्रतीकने आता जाऊन आणला. त्याच्यानंतर आता हे परत दोरी सुतळी वगैरे बांधून हे सगळं बांधायचं त्याला फ्लावरचं. तोपर्यंत मी आणि दादू मिळून फुगे अख्ख्या घरामध्ये अख्ख्या आपल्या खानदानीमध्ये हे असं नाव नाहीये. एक नंबर नाव म्हणजे युनिक, काहीतरी युनिक वेगळं नाव. 100 मध्ये एक नाव. हे नाव कुणी असं ओळखलंय ना? त्याला गिफ्ट पायल सांगतील तुम्हाला त्यांचं नाव. ओळखलंय पण नाव. हे नाव ओळखलंय. हे नाव आमच्या युट्यूब मध्ये आलेलं आहे. काय म्हणतात ते कमेंट मध्ये आलेलं आहे नाव. तर ते नावाचं गिफ्ट लवकरच मिळून तुम्हाला. 5 4 3 2 1 ब्लॉग किती वाजता स्टार्ट झालाय? 5 वाजता. कारण तुम्हाला माहिती कारण काय ते. तर आता बाळाचा आज नेम सेरेमनी आहे आणि शेवटचा दिवस त्याला शेवटचाच ब्लॉगचा अर्धा वेळ बाळा पिलू पिलू म्हणचा. इथून पुढे आम्ही नावाने हाक मारणार. नाव कसं आहे कमेंट सांगतालच. तर आता मला ते नाम रिव्हील करायचं, पोस्टर घेऊन यायचं आहे, पडदा टाकायचा होते. पडद्यासाठी सांगितलं त्यांना ते टाकायचं आहे. तर सगळं डेकोरेशनचं काम करून घ्यायचं आहे. आपलं बाळ आता झोपलेलं आहे आणि बाळाचे मम्मी आता कपडे घालते बाळाला आणि कपड्याचे घडे घालते. कपडे नंतर घालणार बाळाला. तर आता आजचा नाईट आउट तुम्हाला बघायला भेटलंच. कालचा जसा भेटला. काल आम्ही थोडाच घेतला कारण की आम्ही मेंटली प्रिपेअर नव्हतो. वाटलं एक दिवस परवाशी झोपली होती, काल एक दिवस झोपल, आता एक दिवस आरती करत त्रास असं नाही. पण रोजच चालेल दिसतंय. म्हणून आता आम्ही मेंटली एकदम प्रिपेअर राहणार आहे की बाई जागणार आहे. त्यामुळे रात्रीचं मस्त पिक्चर बघत बसायचा आणि दिवसभर झोपा काढायच्या. पण पायलनी काय झोप झाली नाही. माझी मस्त झोप झाली आणि गरम एवढं होतंय पुण्यामध्ये की काय बोलायलाच नको. असं वाटतं 2-3 वेळा आमची झोपून आंघोळ होतीये. पिलूला नाही दाखवणार आहे ब्लॉग मध्ये एवढं, म्हणजे दाखवेल थोडं पण हे तिला घालणार आहे आज मी. ही वाली फ्रॉक गरमीला जास्त आहे. टिकल्याच्या फुगल्याच्या फ्रॉक अजिबात नाही, एकदम सॉफ्ट कपडे. तर ही घालणार आहे फ्रॉक आणि ही आहे त्याची पॅन्ट छोटीशी आहे बघा. आणि डायपर तिला घालणार आहे मी आज. बाबा आहे ना रे, डायपर तर आज घालावंच लागेल काही थोड्या वेळासाठी. पण किती छान ना छोटीशी फ्रॉक बघ ना. चला आता जातो मी. छान आहे. आणि एवढे कपडे, तिचे कपडे बघा हे सगळे ना एका रात्रीचे कपडे आहेत. एवढे तिने घाण केलेले बाळूते लंगोट वगैरे कपडे पण सगळे आहेत. ते घड्या करते मी तू येसपर्यंत. पाण्याला मी बोलले पाणी भरतो. हो पाणी भरून जावा, पाणी तर लागतं आपल्याला. चालली आहे हे बघा बाबांची डेकोरेशनची तयारी आणि वरती पडदा पण लावलेला आहे. तुम्हाला दाखवला नाही. आता कसं आहे आमच्या घरात कार्यक्रम म्हणजे आमच्या ऑलरेडी सगळं डेकोरेशन सामान हो. आम्ही कसं आपण हे रे नाही घेऊन ठेवलं आपल्याला व्हिडिओला लागत होतं. हो चोरोटीला घेतला होता आपण दिवाळी घेतलं होतं परत थोडं. पण आता हे उपयोगी लावायला आपल्याला है ना. मी साचून फेकून नाही दिलं. हो आपल्याकडे अजून भरपूर सामान होतं रे सोनं. हो फुलं तर बाजली. लय छान होणार डेकोरेशन. आता सगळं छान होणार आहे पण माझी फॅमिली घरची नाहीये. तिच्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीला आमच्याकडे आवडतं. तुझ्या तुम्हाला माहिती नातीसाठी कोण कसं येतं का सोनू माहिती. हा मम्मीला फोन करते. सकाळ सकाळी गेली असे निघून. हा काय प्रॉब्लेम होता एवढा? जिजूंची नाईट शिफ्ट. मम्मीला फोन करते मम्मीला फोन करते. वाव पप्पा 1 2 3 4 5 6 7 8 कसं आहे मग नियोजन आजचं? हा कसं आहे मग? एक लाव. हा ठीक आहे. हो एक लावलं. हा हा एक लावलं. ठीक आहे. एक लावलं. हा चलेगा. मिक्स मॅच लावायचं का डबल लावायचं? मिक्स मॅचेस लाव. डबल नको. किंवा हे दोन नको. हा लग्न घर वाटणार नाही ना. ऐक ना आपण काय म्हणते थोडस सिंपल ठेवून लगेच मिनिट घाला वाटतंय. ते ऑरेंज नको लावायला. ऑरेंज आणि ते येल्लो 2च लाव, 3 नको. तुला कसं वाटतंय? लगेच मिनिट घाला होईल ना. मी काय म्हणतो मग हा 4 साईडला इकडे असं ऑरेंज लावू. हा 4 साईडला इकडे रेड लावू आणि बाहेर साईडने येलो लावू. हा ठीक आहे चालेल. कसं वाटेल? एक काम करू ना मग. थांब एक मिनिट. हे आणि हे वाले आहेत ना हे मध्ये लावू. नाही पण तेवढे नाही ना पूर्ण. हे वाले पिंक हे जास्त येलो वाले. हो येलो वाले असतात. येलो वाले बाहेर लावू मग तू जसं म्हणलं तसं. आणि हे वाले मिक्स मॅच करून मध्ये लावू. अरे अशी एक पट्टी बांधायला लागेल सुतळीची अशी. हा ते बारीक बारीक धाग्याने सुतळीने. सुतळी नाही राहणार तिथं ना टिकून. सुती बांधायची वरून येते अशी हा, बॅक साईडनी तर बांधायची. कळलं. मी काय म्हणते ऐक आता इथं बघ. आता ह्याला थोडं 10-15 मिनिटं वेळ लागणारच ना. खाली चल. चहा आलाय मम्मीने चहा घेऊन आली आता. चहा पी आणि मग हे सगळं नियोजन कर. ठीक आहे ना. हा चलो
म्हणजे कसं तू पण खुश मी पण खुश. मी नावाचं बोट घेऊन डेकोरेशन हा चालेल. म्हणजे कसं मी पण तिला दूध वगैरे देऊन मावशीकडे सोपवते, मग मावशी आंघोळ घालेन, काय की नाही. असं नियोजन केलं तर जरा होते. जिनेवर खाली करून त्रास होतोय गाईस. आजकाल माझं काय खरं नाही. हे बघा आपली तयारी आली आता इथपर्यंत. हा बोर्ड प्रतीकने आता जाऊन आणला. त्याच्यानंतर आता हे परत दोरी सुतळी वगैरे बांधून हे सगळं बांधायचं त्याला फ्लावरचं. तोपर्यंत मी आणि दादू मिळून फुगे फुगवतोय. नाही तर गाईज मग अशी डेकोरेशन करत होतो मी, बघितलं माझं तर आवरून झालेलं आहे. तुम्हाला मी पहिले डेकोरेशन दाखवतो. पायाचं का आवरलं नाही कारण बाळ असल्यामुळं. पहिलं बाळाचं जेवण, तिची आंघोळ वगैरे झालेली. आता वाजतात 8. मग आता पाहायला ऑर्डर घेणार. मी आवरून घेतलं आहे. आवरून मी आता स्नॅक्स घ्यायला चाललो आहे. समोसे वगैरे आणतो आणि थोडा केक आणतो. मग आपला कार्यक्रम झाला एकदम छान असा. आणि जे आपण ठरवलं होतं त्यापेक्षा छान झालं आहे. फक्त एवढं जे की पायलची घरचे नाही, त्यामुळे जरा कमी वाटते त्या गोष्टीची. पायलची घरचे असले पाहिजे होते पण ते नाही आले कारण जयंती विश्रांतवाडीमध्ये खूप मोठी असते. ते म्हणले की आम्हाला रिटर्न परत आपण जायचं म्हणले की परत प्रॉब्लेम होईल म्हणून ते काय आले नाहीत. पण ते असले पाहिजे होतं कारण कार्यक्रम खूप छान होईल. तुम्हाला वरती डेकोरेशन दाखवतो त्यावर तुम्हाला समजेल. चला वरती. घरातल्या घरात आपण डेकोरेशन केलेलं एकदम छान असं. हे बघा इकडं फुले आपल्या ऑलरेडी घरात सगळं ऑलरेडी होतं. फक्त त्या दिवशी तुम्हाला दाखवून ब्लॉगमध्ये हे नवीन आणलं, हेच लावले मी इथं. आणि एवढं फक्त मी एक रेडने आणलं आहे माझ्या नावाला. आणि ह्याच्या आतमध्ये बाळाचं नाव आहे लावून ठेवलेलं आहे. तर ते तुम्हाला थोड्या वेळात कळलंच बाळाचं नाव काय. अजून कोण पाहुणे वगैरे आले नाही आहेत. ते आल्यावर दाखवतील. खाली पसारा बघा, हा सगळा पसारा साफ करायचा आहे. तोपर्यंत म्हणली पहिले मी केक आणि स्नॅक्स घेऊन होतो. अजून इथे लावायचं जरा भरपूर काही गोष्टी लावून जरा भरून टाकतो सगळं. ठेवून काय फायदा नाही. हे बघा आणि ह्याच्यामध्ये नाव आहे. आणि तुम्हाला आज कळणार बाळाचं नाव काय आहे. आणि ज्यांनी एकदम करेक्ट गेस केलं तर त्यांना गिफ्ट आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलं की नाव काय आणि कोण विनर आहे. जे ब्लॉग बघतील ते स्वतः समजतील की आपण विनर आहे. अजून हे पण लावायचं खालचं भरपूर. अजून तिकडं बोलून लावायचे. बघू कसं काय होते ते. कारण मी दमलो मला खूप दमला थांबून. आणि आता पायला आवडते. मी पहिले जाऊन समोसे आणि केक घेऊन येतो. चलो. बाळाच्या मम्मीने अजून डेकोरेशन बघितलेलं नाहीये. पायला बोला म्हणलं डेकोरेशन बघ म्हणलं काय चेंजेस करायचे का. छान वाटतंय. कसं वाटतं डेकोरेशन. छान वाटतंय खूप. घरातल्या घरात छोटा हॉल झाला. हे आपण ना एकदम टेरेस पण झाकले पूर्ण सगळं. आणि हे असं ते पडदा वगैरे मध्ये लावलाय तो ते एकदम छान वाटतंय. हे जर आपल्या घरातला माल आहे त्यामुळे हा काय करता नाही आला. त्याचा अख्खा रूम मोकळा अख्खा पडदा टाकला असता चार साईडने. हो मग अजून मोठं टेरेस दिसलं असतं पण हे लय छान दिसतंय. खरं फक्त इथं खाली दगड लावायचे म्हणजे ती उडणार नाही. कुठं रे. खाली. तिथं मागं ना. हो छान झालंय सगळं. कसं वाटलं. फक्त आता तुझ्यावर आल्यावर बाकीची आहे ती बारीक सारीक तिकडे लावून टाकू आपण. चालेल. हा चालतंय. हे बोलून वगैरे लावायचे नाही. हो अजून लावायचे ना. अजून पहिलं ना ते हे घेऊन या केक घेऊन या आणि समोसाची पण ऑर्डर देऊन टाक. मग आल्यावरती तोपर्यंत मम्मी पण रेडी होते. आणि ते ना ते हे जे आहे ना ती शर्टला काढतो ते काढ. इथलं डेकोरेशन चेंज करून इकडे टाकले आता कारण गरम खूप म्हणजे खूप गरम होतं सगळ्यांना. लय गरम. थोडी पण हवा नव्हती. आता काय करणार. हवाच नव्हती काय. नाही काहीच हवा नव्हती. तर सगळे आलेत पाहुणे. काय करा सगळे आलेत. आता बाळ पण रेडी. बाळाची मम्मी मी पण रेडी आहे नाव रिव्हील करायला. सगळे आले चित्र पार्टी. रेडी फाईल हे करायचं का नाव रिव्हील मम्मी. केक कापायचा ना. पहिले केक कापायचं का. मग काय पहिले केक कापून घेऊ मग. चालेल चला. कापू का. काउंट करू आपण. काउंट करू 10 पर्यंत आपण ना. सगळ्यांनी काउंट करायचं सोबत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 सक्षमी. तर आमच्या बाळाचं नाव आहे सक्षमी. आता तिला आम्ही पिल्लू नाही बोलणार. आता दुसरे कोणतेच नाव नाही फक्त सक्षमी बोलणार. ऑफिशियली ऑफिशियली तिचं नाव सक्षमी आता.
तिला सक्षम बनवायचं, तिला सक्षम. कसं वाटलं नाव? भावाला की तो सक्षम होईल. भाऊ आला की सक्षम होईल आणि तर सगळे आता आपला कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपली स्नॅक्स पार्टी चालू आहे. स्नॅक्स पार्टी लय कालवा आहे तुमचा, तुम्हाला माझा आवाज येणारच नाही एवढा कालवा. इकडे वेगळे माणसं बोलते ते, इकडे वेगळे माणसं बोलते ते, इकडे वेगळे गप्पा चालू आहेत, तिकडे वेगळ्या गप्पा चालू आहेत. सगळ्यांचं वेगवेगळं चाललंय. त्या स्नॅक्सला बघा वडापाव आणलेला आहे मी आणि हे ना बाळाची आत्या केक पाहायला बसली तिकडं बघा बाळाला घेऊन. यस यस नाही दिसणार. कसं वाटलं नाव सक्षमी? पूजा ताई नाव कसं वाटलं? नाव आवडलं ना? हा मेदा नाव कसं होतं? एक नंबर नाव आहे, सक्षम आहे. एकदम सक्षम. हा काय सुद्धा नाव बदल आवडलं म्हणजे तुम्हाला? अख्ख्या घरामध्ये अख्ख्या आपल्या खानदानीमध्ये असं नाव नाहीये. एक नंबर नाव आहे. म्हणजे युनिक, काहीतरी युनिक वेगळं नाव. 100 मध्ये एक नाव. वही मामी आपलं मावशी मला तर लय खूपच आवडलं नाव. छान आहे ना? छान आहे एकदम. हा आता काकू सांगा कसं आहे मग? आता नवीनच्या ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित नाव आहे आणि आम्हाला येतंय ते नाव सक्षमी. म्हणता येते नाव, फक्त मला म्हणता येत नाही. सगळ्यांना नाव म्हणता येईल पण मला म्हणता येत नाही. तुला वाटलं असं नाव? अरे नाव तर एक नंबर आहे पण माझी लक्ष्मी आहे. हा लक्ष्मीच्या पहिलं ती माझी लक्ष्मी आहे. माझ्या घरात लक्ष्मी आली इतक्याच दिवसातून, म्हणजे 35-36 वर्षातून माझ्या घरात लक्ष्मी आली पहिली. हा, आमच्या घरात खूप अपेक्षा होती. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर नाव. सगळ्यात युनिक घरातलं नाही. जोरात बोल जोरात. घरातलं सगळ्यात युनिक नेम सक्षमीच आहे. घरात सगळ्यात युनिक नाव आहे बाळा. सगळ्यात लहान बाळांमध्ये सगळ्यात युनिक नाव आहे तिचं. तुम्हाला कळलं असेल ते काय नाव आहे? सक्षमी पायल प्रतीक कांबळे. यस. कसं वाटलं दादा नाव? एकदम माझं नाव आहे सक्षमी, म्हणजे स्वतःच्या पायावरती सक्षम आहे. सक्षम आहे स्वतः. असंच नाव ठेवलं. असं नाव ठेवलं की नाव मोटिवेशन वाटणार पाहिजे माणसाला. मोटिवेशन एकदम. इथे यांची वेगळीच पार्टी चालू सगळ्यांची. आम्हाला काय ह्यांना आपण नंतर विचारू. सगळ्या केकला आपण नंतर विचारू. आता हा चिरीने काय नाव सांगितलं होतं? रमा नाव होतं. पण रमा कसं आलं? रमा कॉमन नाव झालं होतं आणि रमा प्रत्येक ठिकाणी नाव आहे, त्यामुळं आपलं नाव कसं वेगळं मोटिवेशनल आणि जरा 10-100 लोकांमध्ये एक नाव असलं पाहिजे असं नाव पाहिजे. आणि ब्लॉग मध्ये खरंच तुम्ही इतकी छान छान नावं पाठवली होती ना. मी प्रत्येकीची नाव वाचलं, खूप छान नाव होतं. पण आता हे नाव कुणी असं ओळखलंय ना ते त्याला गिफ्ट. पायल सांगतील तुम्हाला त्यांचं नाव. ओळखलंय पण नाव. हे नाव ओळखलंय. हे नाव आमच्या युट्यूब मध्ये आलेलं आहे. काय म्हणतात ते कमेंट मध्ये आलेलं आहे नाव. तर ते नावाचं गिफ्ट लवकरच मिळेल तुम्हाला. तर चला त्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे होईल. आपण सगळे शांत झाल्यावर भेटूया. नाही. तू पैसे देतोयस बाळाला, पैसे नाही पाहिजे. देतो तुला, पोरगा पण देतो. मला पोरगा पाहिजे तुझ्याकडून माझ्या पोरीसाठी. हा भले तू 2 वर्षांनी लहान बघा. नाही 2 वर्ष नाही 6 महिन्यात. नाही जरी 2 वर्षांनी जर लहान 6 असतं तर लग्न देशील का? 6 आम्ही देईन. 2 वर्षांनी मला लहान असतं तरी वर्षाचं काही लग्न. मला वर्षाचं काही नाही पडलंय. म्हणजे मामा म्हणते 2 वर्षामध्ये कन्फर्म होणार. तरी लावून देणार का? पोरगी हो देणार का? हो देणार. मला माझी पोरगी सुखी पाहिजे फक्त बस. थांब एक फोटो आहे ना Guys. आमच्या पुढे सासूरच नाही पाहिजे म्हणून. हो. बाळाला सासूरच नाही पाहिजे म्हणून मनावर घ्या आता. सुनबाई तू इकडे नमिषा, तू इकडे. घाबरला तू? काय नाही डम्मा पहिल्यांदा कोणाला तरी घाबरलं. डम्मा डम्मा. हॅपी बर्थडे टू क्लायंट काय तुमच्या फोनला या? अरे सेटिंग आहे. सम्या घाबरला बाबा. सम्या घाबरला. त्याला काय लागले आता बापरे. 500 रुपये भेटलेत आपल्याला पार्टी करायची आता. 500 रुपये तुम्हाला भेटले का 500 रुपये? भेटले. तुम्हाला बाळाला भेटतील ना म्हणजे बाळाला भेटलं. बाळाच्या हातात ते पैसे आहेत का नाही पण? हो बाळाच्या गुडलक मध्ये. गुडलक मध्ये गुडलक. आम्ही पण असंच जपून ठेवले सगळे पैसे मी पण तेच करणार आहे. नोटवरती. आम्ही पण तेच करणार आहे आता. नोटवरती ना पेन्सिल नाव ठेवलं कोणी दिले होय. पेन्सिल दिले. हिला ना ते 12वीला पण 2 नोटा भेटल्या होत्या, त्या पण मी जपून ठेवल्यात. पेन्सिल नाव लिहायची. हो
इथं बघा इथं लॉकवाला बॉक्स आण, लॉकवाला box. हा ते करणार आहे. नावं लिहून ही ठेवणार विकायला चालली होती पैसे पैसे विकायला विकायला नाही म्हणजे खरेदी करायला सातवा हा सातवा पैसे तसेच आहेत आमचे. मग काय चांगले उलट ते. आता वाजतात रात्रीचे 1 आणि त्या लावली आमच्या बाळाच्या नावाची पाटी सक्षमी. नाव कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि इथं बाळाची मम्मी आता बाळाची शिशी साफ करते. हा. दिवसातून मला 20-30 वेळा हेच काम असतं. सू केली लंगोट घाला, सू केली लंगोट घाला, आजीला लंगोट धुवायला द्या, आजी लंगोट धुवून लंगोटी झाली लंगोटी. कळलं का? आता ही जोपर्यंत नाही का प्रॉपर असं डायपर घालत नाही वापरत नाही तोपर्यंत हिच्या आजीची तर चांगली बँडच वाजणार आहे. माझी पुसून पुसून आजीची धुवून लावून बसणार आहे. मस्त एकदम धमाकेदार कॉमेडी पिक्चर लाव. आपल्या डोळ्याच्या हातात आले ना तरी चालेल. काय म्हणतो? हो. तर थोडे दिवस रे, ही मोठी होसपर्यंत रुटीन बसपर्यंत. आजचा कार्यक्रम कसा झाला? मस्त एक नंबर झाला कार्यक्रम, खूप छान झाला. आणि आमची सगळी फॅमिली होती. मला चांगलं वाटतं सगळी फॅमिलीला बोलवलं, कार्यक्रम केला. कारण की रोज रोज कोणच भेटत नाही. असे काही कार्यक्रम असले तरच भेटणार आहे. फक्त पाहिजे ते घरचे पाहिजे. हा, पण काय हरकत नाही, जाऊन तिथे आल्यावरती आपण परत काहीतरी काय नाही तर काय नाही. काय करणार नाही, पण असं गप्पा गोष्टी ब्लॉग मध्ये घेऊयात. चल थांब, मला पहिलं हे करून साफ कर करून कर. मग बोल. तर गाईच संध्याकाळचं आमचं जागरण झालेलं आहे आणि सकाळ झालेली आहे आज. आणि नाव तुम्हाला कसं वाटलं परत तुम्हाला विचारतो, कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी नाव गेस केलं त्यांना त्यांचा आपण तिघं जोगं आहेत फक्त चेक करणार, सबस्क्राईब केलं आहे का, फॉलो केलं आहे का. आणि कमेंट त्यांचे रेग्युलर आहेत म्हणून ते सिलेक्ट झालेले आहेत. 4 का 5 नाव आहेत, त्यातले 2 नाव तर असे रिजेक्ट होतील दोघंजणं. कारण की त्यांनी पहिल्यांदाच कमेंट केलेली आहे, असं नाही चालणार आपल्याला. आपण सांगितलं होतं की तुमच्या कमेंट असणं गरजेचं आहे रेग्युलर. तर त्या 4-5 जणांमधले 2-3 आहेत त्यांचे आपण लकी ड्रॉ टाईपमध्ये नाव काढू, लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या बनवू आणि यूट्यूब ब्लॉगमध्येच आपण ते रिव्हील करू. काही कट न करता, काही एडिटिंग न करता ते डायरेक्ट आपण तुमच्या समोर आपण दाखवून देऊ. आपल्या काय चिटिंग नाही करायची, काय काय करायचं नाही आहे. आपल्या बाळासाठी जे गिफ्ट असेल ते तुम्ही देऊन टाकू तुम्हाला. असंच प्रत्येक महिन्यात होणार आहे. प्रत्येक महिन्यात आपण काही ना काही चॅलेंज घेऊन येऊ किंवा काही ना काहीतरी तुम्हाला चॅलेंज देऊ. ते तुम्ही कंप्लीट केल्यावर आपण गिफ्ट देत राहू. हे पहिलं बड्डेचं छोटं गिफ्ट आहे, एवढं लक्षात घ्या. दुसऱ्या बड्डेला एवढा असेल, तिसऱ्या बड्डेला एवढा असेल, चौथ्या बड्डेला एवढा असेल आणि पहिल्या बड्डेपर्यंत चांगले आपण काही ना काहीतरी गिफ्ट द्यायला प्रयत्न करू मोठं असं. मग ते तुम्ही डबल असले सबस्क्रायबर तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की असं काही नाही की मागच्या वेळेस हे विनर झाले म्हणून पुढच्या वेळेस ते विनर होणार नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपला जो ब्लॉग पडला प्रत्येक ब्लॉगला कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. तुम्हाला गिफ्ट भेटल्यानंतर अनसबस्क्राईब करू नका किंवा ज्यांना भेटलं नाही त्यांनी अनसबस्क्राईब करू नका. कारण पुढं त्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील, मी आता सांगतो आहे. आणि भरपूर प्रोडक्ट आहेत, यूज करा. चांगले चांगले प्रोडक्ट असणार आहेत आपले. आणि क्रीम्स वगैरे पण नाही, आपण काही मशनी पण जे असतात यूज करायला, हेअर रिमूव्हल म्हणा किंवा स्ट्रेट करायचे म्हणा किंवा भरपूर अशा मशनी आहेत. ते पण आपण पुढं जाऊन देणार आहेत आणि त्यासाठी चॅलेंजेस असणार आहेत. ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि 99% आपल्या अकाउंटला लेडीज बघतात, त्यामुळं तुम्हाला उपयोगी पडतील अशाच गोष्टी आपल्याकडे आहेत. ते तुम्हाला देऊ आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे की बाबा प्रायाला प्रत्येकाला बघतोय आम्ही, ह्या गोष्टीचा सबस्क्रायबरला पण फायदा होईल. ह्याच उद्देशाने मी हा प्लॅन केला आहे की तुम्हाला पण गिफ्ट देऊन टाकू. लास्ट टाईमच मी एका ब्लॉगमध्ये बोलत आपलं गिव्ह करायचं आहे, पण आता आपल्या बाळाच्या निमित्ताने ते एक आपल्याला कारण भेटलेलं तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी, गिव्ह करण्यासाठी. गिव्ह स्पेशली काय होतं माहिती का, कारण ज्या गोष्टी स्पेशल आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत आणि गिफ्ट वगैरे आपण असं काय खरेदी करून जे आमच्याकडे आम्ही वापरतो ते तुम्हाला देणार आहेत. आणि ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. भेटूया आजच्याच ब्लॉगमध्ये, कारण की आज आहे जयंती.